करकटावरी ठेवुनिया करकटावरी ठेवुनिया तुळसी हार गळा कसे पीतांबर हार गळा कसे पीतांबर करकटावरी करकटावरी ठेवुनिया तुळसी हार गळा कसे पीतांबर तुळसी हार गळा कसे पीतांबर आवडे निरंतर येची धान आवडे निरंतर हेची धान तुळसी हार गळा कसे पीतांबर तुळसी हार गळा आवडे निरंतर हेची धान आवडे निरंतर हेची धान तुळसी हार गळा कसे पीतांबर तुळसी हार गळा कसे पीतांबर मकर कुंडले तळपती श्रवणी कांटी कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा कसे पीतांबर तुळसी हार गळा कसे पीतांबर आवडे निरंतर हेचे दान आवडे निरंतर हेचे दान तुळसी हार गळा कसे पीतांबर तुळसी हार गळा कसे पीतांबर तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख म्हणे माझे हेचे सर्व सुख तुका म्हणे माझे मेरे सर्व सुख हे पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर मी पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने हे पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर हॅलो आवाज आवडे निरंतर हेची धान आवडे निरंतर हेची धान आवडे निरंतर हेची धान आवडे निरंतर हेची धान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे कासे
प्रताप विठोबा रखुमाई 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 माईक थोडं खाली गेलं कृष्ण हरे राम कृष्ण हरे कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम हरे हरे जय राम हरे हरे जय राम हरे जय राम 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 जय जय राम हरे जय राम हरे हरे जय जय राम हरे जय राम हरे हरे जय जय राम हरे जय राम हरे जय जय राम हरे जय राम हरे हरे जय जय राम हरे जय राम हरे जय रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने लोचने पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले हो सजनी सुख झाले हो सजनी राम तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजनी राम सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा जोडी बहुत सुकृताची जोड टाळकरी झाला जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे राम तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठली आवडे
विठ्ठल तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा राम तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर 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 खुमा देवी बापर खुमा देवी बर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा हरी जय राम कृष्ण 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 जय राम जय राम कृष्ण 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 हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम हरि जय हरि जय राम हेलो ऐका महिमा ऐका बोरे खाय भिल्लाटीची बोरे खाय भिल्लाटीची बोर खाय भिल्लाटी बोर खाय भिल्लाटी बोर खाय भिल्लाटी बोर खाय भिल्लाटी ऐका महिमा ऐका महिमा ऐका महिमा ऐका महिमा वडीचे बोर खाय भिल्लानेचे बोर खाय भिल्लाने बोर खाय भिल्लाटीची बोर खाय भिल्लाटीची बोर खाय भिल्लाटीची बोर खाय भिल्लाटी थोर प्रेमाचा भोके थोर प्रेमाचा भोकेला थोर प्रेमाचा भोके थोर प्रेमाचा भोकेला ते दुष्काळ तयाला ते दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला होय सुद्धा पुरे सुदाम देवाची होय सुद्धा होय सुद्धा देवाची मारे कोरडीचे बके मारे कोरडे बके मारी कोरडीची बके मारी कोरडी एके मारे कोरडीची एके मारे कोरडीचे थोर प्रेमाचा भोके थोर प्रेमाचा भोके थोर प्रेमाचा भोके थोर प्रेमाचा भोकेला आजचे दुष्काळ तयाला आजचे दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला मने उच्चात वातोडे मने उच्चात वातोडे मने उच्चात वातोडे मने उच्चात वातोडे मने भक्ती पुढे तुका मने भक्ती पुढे मने भक्ती पुढे तुका मने भक्ती पुढे थोर प्रेमाचा भुकेला प्रेमाचा भूकेला प्रेमाचा प्रेमाचा भुकेला ते दुष्काळ तयाला दुष्काळ तयाला ते दुष्काळ तयाला प्रेमाचा भुकेला ते दुष्काळ
आरती दुष्काळ तयाला ते दुष्काळ तयाला जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार बार कुमार विठोबार कुमार बार कुमार विठोबार कुमार बार कुमार विठोबार कुमार अहो ते मी मॉनिटरचं तोंड इकडे करू द्या, ऐकू द्या. रे रे ना रे ना रे रे ऐका महिमा आवडे का मही आवाज आवडीचे ऐका महिमा आवडी ऐका महिमा आवडे ऐका महिमा आवडे ऐका महिमा आवडीचे ऐका महिमा आवडीचे बोरे खाय भिलनेचे बोरे काय भिलनेचे थोर प्रेम साबू गेला थोर प्रेम साबू गेला बोरे खाय भिलटीची बोरे खाय भिलटीची थोर प्रेम भूकेला थोर प्रेम भूकेला ऐका महिमा आवडीचे ऐका महिमा आवडीचे ऐका महिमा आवडीचे ऐका महिमा आवडीचे मोरे खाय भिलनेचे बोरे खाय भिलनेचे थोर प्रेम साबू गेला थोर प्रेम साबू
भोगेला ओरे खाय भिल्लटीची बोरे खाय भिल्लटीची आयोर प्रेम चा भुकेला ओर प्रेम चा भुकेला असे दुष्काळ तयाला असे दुष्काळ तयाला हाते दुष्काळ तयाला हाते दुष्काळ तयाला हाते दुष्काळ 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 आवाज मोरे हाते दुष्काळ तयाला हाते दुष्काळ हाती दुष्काळ हाती दुष्काळ हाती दुष्काळ तयार आ
थोर प्रेम भुकेला थोर प्रेम भुकेला विठ्ठल 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 हरे हरे विठ्ठल 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 पंढरीनाथ भगवान की जय नरेंद्र महाराज की जय सद्गुरु तुकाराम महाराज की जय विठ्ठल हॅलो विठ्ठल 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 पांडु मायवा विठ्ठल विठ्ठल ऐका महिमावलीची बोरे खाय भिल्लटी हाची दुष्काळ तयाला पोहे सुदाम देवाचे फके मारे कोरडेची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला न म्हणे उच्चिष्टाथवा थोडे न म्हणे उच्चिष्टाथवा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमो सरे चरण संताजी ओ सरे चरण संताजी ओ सरे चरण संताजी त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कथेचा ओ त्यांच्या कृपादाने कथेचा कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी योंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् उग्रवीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखं नृसिंहं भीषणं भद्रं मृत्युं नमाम्यहं दयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे आदिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कार आता ऐका महिमावडीची बोरे खाय भिल्लटीची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला प्रस्तुत संकीर्तनरूपी सेवेकरता उपस्थित केलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून या अभंगद्वारा महाराज भक्तीचा महिमा प्रतिपादन करतात. पहा म्हटले ऐका भगवंताला काय आवडतं, ऐका महिमा आवडीची. त्या आवडीपायी देवानं बोरीचे काय शबरीचे काय खाल्ले हो, बोरं खाल्ले बघा. हे पहा म्हटले जे बोरं खाल्ले ते आहे तसे खाल्ले का उष्टे करून खाल्ले.
उष्टे करून खाल्लेले बोरे खाय भिल्लटीची. त्या देवाला अपेक्षा जर कशाची असेल तर ती फक्त प्रेमाची ही बरं का म्हटली. त्याला दुसरी कशाचीच भूक नाही. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. आपल्याला अन्य गोष्टीचा दुष्काळ असेल पण देवाला दुष्काळ जर असेल तर तो प्रेमाचा आहे म्हटले. प्रेम समर्पित केलं तो प्रसन्न होतो. पोहे सुदाम देवाचे. सुदाम देवानी काय दिलं? काहीच नाही म्हटले. मुठभर पोहे दिलेले. पण मुठभर जरी पोहे दिले तरी देवानं कोरडेच खाल्ले म्हटले. म्हणून शबरीचे बोरं उष्टे म्हटले नाही आणि सुदाम देवाचे पोहे थोडे म्हटले नाही म्हटले. तुका म्हणे भक्ती पुढे विठ्ठल 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 या भंगावर व्याख्यान करण्यापूर्वी 2 शब्दाचा परिहार देणं आवश्यक राहील. श्री क्षेत्र मठाची वाडी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भगवान प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव रामनवमी तथा हनुमान जयंती या पर्व काळावरती संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ज्यांच्या आशीर्वादानं संपन्न होतो ते ज्ञानेश्वरीचे थोर उपासक ज्यांनी या सप्ताहाचा आरंभ केलेला आहे. वैकुंठवासी पांडुरंग महाराज घुले तथा स्वानंद सुखनिवासी विठ्ठलनाथ महाराज भावी निमला ज्यांची प्रेरणा लाभली ते धर्मभास्कर पूज्य भास्कर गिरीजी बाबा तथा महंत स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज उपस्थित सर्व भजनी मंडळ महाराज मंडळी गायक वादक भाविक तथा समस्त ग्रामस्थ सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा संकीर्तनाचा योग आहे. उपस्थित केलेला जो अभंग आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. महाराज सांगतात ऐका म्हटले. काय ऐका महिमा आवडीची. महिमा सांगतात पण आवडीचा महिमा सांगतात बरं का. देवाला काय आवडतं म्हटले. देवाची जी आवड आहे ती मी तुम्हाला सांगतो म्हटले. नव्हे नव्हे त्या आवडीचा महिमा सांगतो बरं का. कधी कधी देवाचा महिमा सांगितलेला आहे संतांनी. कधी संतांचा महिमा सांगितलेला आहे तर काही काही ठिकाणी कलियुगाचा सुद्धा महिमा सांगितलेला आहे. महाराज सांगतात हे पहा कलियुगाचा सुद्धा एक प्रकारचा काय आहे महिमा आहे बरं का. पण हे पहा म्हटले देव आणि संत यांचा महिमा वेगळा आहे आणि कलियुगाचा जो महिमा आहे तो यांच्या विरुद्ध आहे बरं का म्हटले. पण तरी सुद्धा महाराजांनी काही ठिकाणी कलियुगाचा सुद्धा महिमा सांगितलेला आहे. विठ्ठल ऐका कलीचे महिमा. ऐका कलीचे महिमान असत्यासी रिजले जन पापा देती अनुमोदन करती हेळन कलीचे महिमा असत्यासी रिजले जन पापा देती अनुमोदन करती ऐका कलीचे महिमान असत्याशी रिझले जन पापा देती अनुमोदन करती हेळन संतांचे. आता हे जे महिमान आहे हे कशाचं आहे हे पहा म्हटले कलीचं आहे बरं का. आणि कलीचं महिमान म्हटल्याच्या नंतर कलियुग असल्याच्या नंतर तो माणसाला व्यवस्थित भक्ती करू देईल का. भक्ती करू द्यायचा नाही. भक्तीपासून दूर केल्याशिवाय राहायचा नाही म्हटले. हे महिमान कशाचं आहे कलीचं आहे बरं का म्हटले. ऐका कलीचे महिमान अनेक अनेक ठिकाणी सांगितलेले. हे पहा म्हटले हा कलियुग असल्यामुळं माणसं भक्तीला काय होतील परांगमुख होतील आणि भक्तीला परांगमुख होऊन असत्याला काय होतील सन्मुख होतील म्हणते. असत्यासी रिझले जन देते पापा अनुमोदन करती हेळन संतांचे. जे साधू संत आहेत म्हटले त्यांचं काय करतील हेळन करतील म्हटले. साधू संतांचं छळन करतील. नव्हे नव्हे अन्य अन्य प्रकारानं त्यांना एक प्रकारचं काय लावतील दूषण लावतील म्हटले. हा महिमा कशाचा आहे कलीचा आहे बरं का म्हटले. म्हणून तुम्ही पहा अनेक ठिकाणी साधू संतांना त्रास झालेला आहे. जरी त्रास झाला तर प्रभाव कोणाचा आहे हो कलीचा प्रभाव आहे बरं का. म्हणून साधू संतांनी कुठं महिमान सांगत असताना कलीचं सांगितलं आणि आवर्जून सांगितलेलं म्हटले हा काळ कोणता आहे कलीचा काळ आहे म्हटले. आईशे कलीच्या काळामुळे झाले धर्माचे वाटोळे. धर्माच्या बाबतीत हा कसा आहे विरुद्ध आहे बरं का म्हटली. सांडोनी राम राम ब्राह्मण म्हणती दोम दोम. हा सगळा महिमा जर पाहिला तर कशाचा आहे कलीचा आहे म्हटले. कलियुगामध्ये माणसं बरेचसे असत्याला अनुमोदन देतील पापाला अनुमोदन देतील म्हटले. यदा कदाचित जरी कीर्तन ऐकत असले तरी कीर्तनात सुद्धा ओव्या भंग ऐकण्याऐवजी गाणे ऐकायची इच्छा करतील. विठ्ठल कशामुळं
त्याचं एकच कारण आहे म्हटले, असत्यासी रिझले जग. ओव्या हे प्रमाण हे भगवद्गीतेचे श्लोक आहेत, आधी आधी करून संत साहित्य आहे म्हटले. पण संत साहित्य जर एखादा सांगू लागला तर काही माणसं म्हणतील हे पहा म्हटले काय सांगितलं त्यांची त्यांनाच कळलं. पण एखादं जर 4-2 गाणे म्हटला ते पहा म्हटले पुढच्या वर्षी पुन्हा तारीख द्या बरं का. त्याचं एकच कारण आहे म्हटले, असत्याशी रिझले जग. देती पापा अनुमोदन करती हेळन संतांचे विठ्ठल कलीचं महिमान सांगितलेलं आहे, काही ठिकाणी संतांचं महिमान सांगितलेलं आहे बरं का. पण महाराज सांगतात हे पहा, संतांचं महिमान सांगण्याकरता मी अपुरा पडतो म्हटले. काय त्यांचा महिमा, काय त्यांचा महिमा, काय त्यांचा महिमा वर्णो मी पामर. काय त्यांचा महिमा, काय त्यांचा महिमा, काय त्यांचा महिमा वर्णो मी पामर. काय त्यांचा महिमा, काय त्यांचा महिमा, काय त्यांचा महिमा वर्णो मी पामर. काय त्यांचा महिमा, काय त्यांचा महिमा, काय त्यांचा महिमा वर्णो मी पामर. नकळे साचार ब्रह्मादिका, नकळे तो साचार ब्रह्मादिका. काय त्यांचा महिमा, काय त्यांचा महिमा, काय त्यांचा महिमा वर्णो मी पामर. काय त्यांचा महिमा, काय त्यांचा महिमा, काय त्यांचा महिमा वर्णो मी पामर. हे नकळे साचार ब्रह्मादिका, नकळे साचार ब्रह्मादिका. काय त्यांचा महिमा, काय त्यांचा महिमा, काय त्यांचा महिमा वर्णो मी पामर. काय त्यांचा महिमा, काय त्यांचा महिमा, काय त्यांचा महिमा वर्णो मी पामर. हे काय त्यांचा महिमा वर्णो मी पामर. नकळे साचार ब्रह्मादिका, नकळे साचार ब्रह्मादिका. काय त्यांचा महिमा वर्णो मी पामर. नकळे साचार ब्रह्मादिका, नकळे साचार ब्रह्मादिका. काय त्यांचा महिमा वरून मी पामर. नकळे तो साचार ब्रह्मादिका. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला, हरे विठ्ठला 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 विठ्ठला. इथं संतांचा महिमा सांगितलं बरं का. अगोदर जो सांगितलं तो कलीचा आहे म्हटले. हे पहा, या कलियुगामध्ये संतांचा महिमा कळणार नाही म्हटले. संतांचा महिमा महाराज सांगतात मला कळाला नाही, नवे नवे ब्रह्मादिक देवाला सुद्धा तो कळाला. काय त्यांचा महिमा वरुण मी पामर, नकळे तो साचार ब्रह्मादिका. एखाद्या वेळेस कलियुगाचा महिमा कळेल बरं का, पण संतांचा महिमा कळायचा नाही म्हटलो. कळण्याकरता तो अगम्य. हे पहा म्हटले, कलीचा प्रभाव आहे आणि कलियुगामध्ये सहजासहजी कलीच्या प्रभावामध्ये काही काही गोष्टी माणसाच्या लक्षात येतील. लक्षात जरी आल्या तरी त्या दुर्लक्षित केल्या जातील म्हटले, करावं लागतील. आणि कलियुगाचं महिमान असं आहे म्हटले, कलियुगामध्ये असत्य जास्त पीक येईल बरं का, सत्याचं जास्त येईल, असत्याचं पीक जास्त येईल म्हटले. हे पहा, एक जणाने नाश्ता घातला सकाळी आणि नाश्त्यात त्याने पेढे आणि फरसाण घातलं. खरं बोला माणसं, पेढा जास्त खातील का फरसाण? पेढ्याची वाढ एकदाच झाली म्हटले, फरसाण 4-4 वेळेस घेतलं. मग आता पेढा सकश आहे का फरसाण? पहा म्हटले, बदाम कोणी खायला तयार नाही आणि फुटाणे आणि मुरमुरे शिल्लक राहायला तयार. हा प्रभाव कशाचा आहे? कलीचा आहे म्हटले. हे कलीचं महिमान आहे. व पुढे संतांचा महिमा आहे म्हटले. नकळे तो साचार ब्रह्मादिका. अनेक ठिकाणी संतांचा महिमा सांगितलेला आहे. हे पहा म्हटले, तो आपल्याला कळण्याकरता कसा आहे? बहुदुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू.
तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळो. संतांचा महिमा करण्याकरता तुम्ही कोण व्हा हे पहा म्हटले, संत व्हा, संत मार्गाला अनुसरून चला म्हटले, काहीतरी साधना करा, तुम्हाला संतांचं महिमान काही अंशिक होईना पण लक्षात येईल बरं का म्हटले. नकळे तो साचार ब्रह्मादिका संतांचा मही सांगितला. पुढे चालून आपण जो अभंग घेतलेला आहे त्यात महाराज देवाची आवड सांगतात बरं का म्हटले. पहा देवाची आवड किती श्रेष्ठ आहे. देवाला काय आवडतं? ऐका महिमा आवडीची. आता आवड ही अशी, आवड प्रत्येकाजवळ आहे बरं का. जितके माणसं असतील तितक्या काय आवडी म्हटले. सगळ्याची आवड एक आहे का? नाही, सगळ्याला एक आवडत नाही. आणि हे पहा म्हटले, एकाला सगळं आवडत नाही. वैद्य बाबा उदाहरण सांगायचे, एकाला सगळं आवडत नाही, सगळ्याला मिळून एक आवडत नाही म्हटले. आवडी कशा आहे? भिन्न भिन्न अशा प्रकारच्या आहे, पण प्रत्येकाच्या जीवनात काय आहे? आवड आहे म्हटले. हे पहा, संतालाही काहीतरी आवडतं, देवालाही काहीतरी आवडतं, आणि सामान्य जर जीव असला तर त्याला सुद्धा काहीतरी आवडतं. इतकंच नाही, पशुपक्षी असू द्या म्हटले, त्यांना सुद्धा काहीतरी आवडतं बरं का. विशिष्ट पशुला विशिष्ट आहार अधिक आवडत असतो. विठ्ठल ज्ञानोबा राय सांगतात, जिथं आवड आहे तिथं लाज नाही बरं का म्हटले. आवडी आणि लाजवी, व्यसनो आणि शिनवी, पिशे आणि न भुलवी तरी ते काही. आवडी आणि लाज पहा म्हटले, आवड आणि लाज दोघं एकत्र राहतील का? कधीच राहणार नाही भाऊ म्हटले. जिथं आवड आहे तिथं लाज राहणार नाही, आणि जिथं लाज आहे समजावं तिथं आवड नाही बरं का. एखादा मनुष्य आहे, त्याला एखादी गोष्ट आवडली, आवडल्याच्या नंतर ती करण्याकरता त्याला लाज वाटेल का? कधीच वाटायची नाही बरं का. मग ती कोणती गोष्ट असू द्या म्हटली, त्याला ती जर संपादन करायची असेल तर तो लाज कधीच धरणार नाही म्हटले. आवड आणि लाज एका ठिकाणी कधीच राहणार नाही. आवडी आणि लाज. पुढे उदाहरण दिलेले, पिशे आणि न भुलवी. भूत हे म्हटले ते भुलवणार नाही असं कधी झालं का? कधीच होणार नाही म्हटले. तसं जिथं आवड आहे तो मनुष्य कधीच लाजणार नाही. तुम्हाला एक हल्लीचं उदाहरण सांगतो बरं का. आपल्या पाहण्यातलं, अलीकडं काही लहान लहान मुलं आहे किंवा काही शहाणे माणसं आहे, अशी कटिंग करतात डॉक्टरचे केस का नेमकं हे काय हे आपल्याला चांगलं पाहावं लागतं बरं का. दोन्ही बाजूचे केस काढून टाकतात आणि फक्त माथ्यावर ठेवतात. जसा धनगर मेंढी भादरतो आणि फक्त पाठीवर कुचा ठेवतो. चार लोकात जर ते बसलं तर ते चांगलं वाटतं का? ते कसं तरीच वाटतं, विचित्र. पण हे पहा म्हटले, आपल्याला जरी तसं वाटत असलं त्याला त्याची काय निर्माण झालेली? आवड निर्माण झालेली. आणि त्याला आवड असल्यामुळं त्याला त्याची लाज वाटते का? लाज तर वाटत नाही, पण मुद्दाम चार लोकात फिरल्याशिवाय राहत नाही म्हटले. आवडी आणि लाजवी, पिशे आणि न भुलवी तरी ते काही. नवराई सांगतात, जिथं आवड आहे तिथं काय नाही, लाज नाही बरं का. म्हणून हे पहा म्हटले, देवाला आवड जर असेल तर ती भक्तांची, आणि भक्ताची आवड असल्यामुळं देव नेहमी कोणाच्या सहवासात राहतो? भक्तांच्या सहवासात राहतो बरं का. भक्त समागमी सर्व भावे हरी, सर्व कामे करीन सांगता, सर्व कामे करीन सर्व कामे करीन. भक्त समागमे सर्व भावे हरी, न करी सांगता सर्व काम न करी सांगता. सर्व भावे हरी, सर्व कामे करीन सांगता. एक दुसऱ्याला परस्पर आवड असल्याशिवाय मनुष्य एक दुसऱ्याच्या सहवासात येतो का? हे पहा, सहवास करण्याकरता आणि सहवास लाभण्याकरता, नवे नवे सहवासात राहण्याकरता सुद्धा काय पाहिजे? माणसाला आवड पाहिजे बरं का. काही माणसं परमार्थाच्या सहवासात राहतात, आवड आहे म्हणून राहतात का नाही? ज्याला आवड नाही तो मनुष्य आणून बसा, तुम्ही 2 तास जर बसला तर पैन व, आणि जरी बसला तर पुढे येऊन बसायचं नाही बरं का, मागं बसेल. आणि मागं बसून कीर्तन ऐकायला का? छे म्हटले, तो मोबाईल पाहिजे. अर्थात त्याला आवड नाही ना त्या गोष्टीची. आवड नसल्यामुळे जबरदस्ती ना आणा, तो ती गोष्ट स्वीकारणारच नाही. पण जिथं आवड आहे म्हटले, परस्पर आवड आहे, तो मनुष्य हे पहा म्हटले, एक दुसऱ्याच्या सहवासात राहिल्याशिवाय राहत नाही बरं का. देवाला भक्ताची आवड आहे आणि भक्ताला देवाची आवड आहे बरं का. परस्पर आवड असल्यामुळं एक दुसऱ्याच्या सहवासात राहतात म्हटले. भक्त समागमी सर्व भावे हरी.
हे पहा म्हटले सहवासात देव भक्ताच्या राहतो, नुसता सहवासात राहतो अशातला भाग नाही म्हटले. भक्ताच्या घरी जे जे काम असेल ते सुद्धा न सांगता करतो बरं का. संताचे ते सुख झाले या देवा, संताचे ते सुख झाले या देवा, संताचे ते सुख झाले या देवा, संताचे ते सुख झाले या देवा. म्हणवोनी सेवा करी त्यांची, म्हणवोनी सेवा करी त्यांची, तेथे माझा काय कोण तो विचार, तेथे माझा काय कोण तो विचार, तेथे माझा काळ कोण तो विकार, तेथे माझा काय विकार. पक्वाच म्हणून सेवा करी त्यांची, संतांचे सुख झाले या देवा. म्हणून सेवा करी त्यांची, सर्व कामे करी न सांगता. पहा म्हटले परस्पर प्रेम आहे, परस्पर आवड आहे, सहवासात राहतात. इतकंच नाही म्हटले, भक्ताच्या घरी पडेल ते काम देव स्वतः करतो बरं का. झाड लोट करी जणी केरवही चक्र पाणी, जनाबाईनं झाडून घ्यायचं, केर एकत्रित गोळा करायचा आणि तो केर कोणी भरायचा, स्वतः देवानं भरायचा बरं का म्हटले. पाठी घेऊन या शिरी नेऊन या टाकी दुरी. पूर्वीचा काळ बहुतेक उकिरडे गावात राहत नव्हतं, खळ्यात राहायचे. देवानं पाठी डोक्यावर घ्यायची आणि तो केर खळ्यात नेऊन टाकायचा. पहा म्हटले आता तो देव आहे पण असं काम करतो का करतो हो, त्याचं एकच कारण बरं का, त्याला त्या भक्ताविषयी काय आहे, आवड आहे म्हटले. किती आवड आहे, ती आवड सांगत असताना भगवान पराकुटीची भाषा येतु धर्म्यामृतमिदम यथोक्तम पर्युपासते. पहा म्हटले आवड किती मोठी, ती आवड सांगत असताना तेही प्राणा परवते. आवडती मद निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसिती. भगवान सांगतात मला कोण आवडतात, भक्त आवडतात. नव्हे नव्हे, भक्त तर आवडतात पण भक्तांचे भक्त सुद्धा आवडतात म्हटले. का बरं, ते माझ्या भक्ताच्या चरित्राची काय करतात, प्रशंसा करतात म्हटले. जे भक्त चरित्राते प्रशंसिती. इथं श्लेष अलंकार आहे बरं का, अर्थ दोन निघतील. भक्त देवाच्या चरित्राची प्रशंसा करतात पहिला अर्थ, आणि दुसरा अर्थ म्हणजे जे कोणी भक्त आहे ते माझ्या भक्ताच्या चरित्राची काय करतात, प्रशंसा करतात. अर्थात संत चरित्राची ते प्रशंसा करतात, ते मला आवडतात म्हटले. किती आवडतात, मग तिथं भगवान सांगतात तेही प्राणा परवते. माझ्या जेव्हाहीपेक्षा जास्त मला कोण आवडतात, हे भक्त आवडतात व म्हटले. श्लेष अलंकार, वाक्य एकच पण अर्थ दोन निघतात बरं का. वाक्य एकच आहे. उदाहरण सांगतो, उन्हाळा दिवस आहे आणि उन्हाळ्या दिवसामध्ये एक माणसानं सांगितलं हे पहा म्हटले उन्हाळ्यात मला तंबाखू लागते, उन्हाळ्यात तंबाखू लागते. आता उन्हाळ्यात तंबाखू लागते याचा अर्थ हे पहा म्हटले एरवी ऋतूत जर खाल्ली तर चक्कर येत नाही, पण उन्हाळ्यात जर खाल्ली तर चक्कर आल्याशिवाय. पहिला अर्थ बरं का. आणि दुसरा अर्थ, एरवी ऋतूत तंबाखू नसली तरी चालते म्हटले, पण उन्हाळ्यात जर खाल्ली नाही तर तोंडाला कोरडच पडते. तंबाखू दोन अर्थ आहे, वाक्य एकच. तसं भक्त चरित्राते प्रशंसिती. माझे जे भक्त आहेत त्यांच्या चरित्राची ते काय करतात, प्रशंसा करतात, ते मला आवडतात म्हटले. आता ही देवाची आवड झाली. संतांची जी आवड आहे, संत सांगतात आम्हालाही दुसरं काहीच नाही आवडत म्हटले. आम्हाला कोण आवडतो, देवच आवडतो. बरं किती आवडतो, संतांची भाषा अशीच आहे. बहु आवडशी जीवा पासून या विठ्ठल तुझी आन वाहिन गा देवरा, वाहिन गा देवराया, ए तुझी आन वाहिन गा देवराया, तुझी आन वाहिन गा देवराया,
नगा देवराया बहु आवडशी जीवा पातोनिया. भक्तांना देव आवडतो, देवाला भक्त आवडतात. हे पहा म्हटले ही देवाची आवड आहे बरं का. काही काही ठिकाणी देवाची आवड सांगितली. आवड आहे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. त्या नामाचा उच्चार केलेला त्याला काय आहे? आवडणार आहे बरं का. नामाचा उच्चार रात्रंदिवस. नवे नवे म्हटले त्याला जास्तीत जास्त जर कोण आवडत असतील तर ते भक्त आवडतात म्हटले. भक्त जास्त आवडतात. मग त्या भक्ताचं नुसतं काम असू द्या म्हटले, नव्हे नव्हे त्या भक्ताचं काही जरी असलं तरी ते देवाला काय आहे? प्रियचे म्हटले. आवडणारच अशा प्रकारचं आहे. म्हणून महाराजांनी आवडीचं उदाहरण दिलेलं आहे बरं का. उदाहरण शबरीचं दिलेलं आहे अभंगाच्या पहिल्याच्या. ऐका महिमा आवडीचे आवडीचे, ऐका महिमा आवडीचे, हो ऐका महिमा आवडीचे, ऐका महिमा आवडीचे, हो ऐका महिमा आवडीचे, महिमा आवडीचे, ऐका महिमा आवडीचे, ऐका महिमा आवडीचे, आवडीचे, ऐका महिमा आवडीचे, ऐका महिमा आवडीचे, ऐका महिमा ऐका महिमा आवडीचे, ऐका महिमा आवडीचे, ऐका महिमा आवडीचे, ऐका महिमा आवडीचे, गोरे खाय भेलानीची, गोरे खाय भेलानीची, गोरे खाय भेलानीची, गोरे खाय भेलानीची, तोर प्रेमाचा भुकेला, तोर प्रेमाचा भुकेला, तोर प्रेमाचा भुकेला, तोर प्रेमाचा भुकेला, गोरे काय भिल्लानीचे, गोरे काय भिल्लानीचे, गोरे काय भिल्लानीचे, गोरे काय भिल्लानीचे, तोर प्रेमाचा भुकेला, तोर प्रेमाचा भुकेला, तोर प्रेमाचा भुकेला, तोर प्रेमाचा महिमा आवडीचे, गोरे काय भिल्लानीचे, गोरे काय भिल्लानीचे, गोरे काय भिल्लानीचे, महिमा आवडीचे, गोरे काय भिल्लानीचे, गोरे काय भिल्लानीचे, ऐका महिमावडीची, बोरे खाय भिल्लटीची. महाराज सांगतात पहा त्या देवाला भक्ताची किती आवड आहे म्हटले. शबरीविषयी केवढी मोठी आवड आहे हो. बोरे खाय भिल्लटीची, हा आवडीचा महिमा आहे बरं का. मी तुम्हाला सांगतो ऐका. संत कधी कधी ऐका हा शब्द प्रयोग करतात बरं का. ऐका महिमा आवडीची. ज्ञानोबराय सुद्धा सांगतात तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडा ऐका. ऐका महिमा आवडीची. पहा म्हटले देवाला भक्तांची आवड असल्यामुळं ते भक्ताचं कामही करू लागतो. आणि दुसरी गोष्ट म्हटले त्या भक्ताने त्याला काही जरी समर्पित केलं तरी त्याचा तो काय करतो? स्वीकार करतो म्हटले. आता शबरीचे बोरं खाल्ले म्हटले. पहा बोर नावाचं जे फळ आहे हे फार मोला मागाचं आहे का? मोला मागाचं नाही म्हटले. विकत जर घ्यायचं ठरलं तर त्याला फार भाव राहतो का? कांद्या इतका भाव कधी बोराला आला का? कधीच नाही बा म्हटली. एखाद्याच्या झाडाखालून खिसा भरून नेला तर तो काही म्हणतो का? काहीच म्हणत नाही. अर्थात त्याला फारशी किंमत नाही. हे पहा म्हटले बोराला किंमत नाही, पण बोर समर्पित करणारी जी शबरी आहे तिच्या अंतःकरणात जो भाव आहे तो लाख मोलाचा आहे बरं का. मग परमात्म्यानं जो स्वीकारला तो भाव स्वीकारला का बोर स्वीकारलं? भाव स्वीकारलेला आहे. हे पहा म्हटले तो भाव स्वीकारत असताना परमात्म्यानं दुसरं काहीच पाहिलं नाही बरं का. हे पहा म्हटले ती शबरी कोण आहे? सुशिक्षित आहे का अशिक्षित आहे? कोणत्या जातीची आहे?
जात पाहिली का? बोरे खाय भिल्लटीची. इथं महाराजांनी आवर्जून उल्लेख केला बरं का. बोरे खाय भिल्लटीची. तिची जात पाहिली का? जात पाहिली नाही, तिथं फक्त भाव पाहिला म्हटले. परमात्म्याला भक्तीशी घेणं आहे, जातीशी नाही बरं का. हा, हे जात पाहावं लागते म्हटले, कुळ पाहावं लागतं, शिक्षण पाहावं लागतं, हे सगळं पाहावं लागतं. पण कुठं? व्यवहारात पाहावं लागतं म्हटले. परमार्थ जर असला तर याची काहीच आवश्यकता नाही बरं का. जातवित गोत कुळशील मात भजका त्वरित भावनायुक्त. परमार्थ जर कसायचा असला तर जात वीत गोत याची काही आवश्यकता नाही. आवश्यकता कशाची? भावनेची आवश्यकता आहे म्हटली, श्रद्धेची आवश्यकता आहे. भजका त्वरित भावनायुक्त. शेबळीजवळ काही जरी नसलं तरी लाख मोलाचा भाव होता का नाही हो? मग देवानं तिचा भाव स्वीकारला का नाही? का जात पाहिली? भगवान सांगतात मी जात पाहत नाही बरं का. मला जे घेणं आहे म्हटले जातीशी नाही, मला भक्तीशी घेणं आहे. पै भक्ती की मी जाणे तेथ साने थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलते या. भगवान सांगतात साने थोर न म्हणे. कोणी लहान असू द्या, कोणी मोठा असू द्या म्हटले, आम्हाला त्याच्याशी घेणं नाही. कोणाच्या उच्च कनिष्ठतेशी घेणं नाही म्हटले. आम्हाला घेणं कशाची? हे पै भक्ती की मी जाणे. आमचं घेणं देणं भक्तीशी हे म्हटले. मग तो कोणत्या जातीचा असू द्या म्हटले. भागवतामध्ये श्लोक आहे व्याधस्य चरणम ध्रुवस्य च वयोः विद्या गजेंद्रस्य का याती विदुरस्य यादवपते रुग्रस्य किं पौरुषम कुब्जाया कमनीय रूपमधिकं किं तत्सुदाम्नोर्धनम भक्त्या तुष्यति केवलम न च गुणैर भक्तिप्रियो माधवा. पहा म्हटले या श्लोकामध्ये सगळे सांगितले. त्यात पहिला क्रम कोणाचा आहे? व्याधस्याचरणम. व्याध म्हणजे पारधी. पारधी म्हटले शिवरात्रीची जी कथा आहे, शिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर पारद्याला प्रसन्न झाले. मग त्याचा भाव पाहिला का जात पाहिली म्हटले? नाही. बरं जातही पाहिली नाही, त्याचं व्याधस्याचरणम त्याचं वागणं पाहिलं का? वागणं काहीच पाहिलं नाही म्हटले, फक्त त्याचा भाव पाहिलेला आहे. पै भक्ती की मी जाणे भक्ती प्रियो माधवा. आता त्यांना बरं 16व्या अध्यायात काही सांगतात बरं का. आसुरी संपत्ती सांगत असताना तिथं उदाहरण पारद्याचंच दिलेलं आहे. व्याधस्याचरणम हे पहा म्हटले त्याचं वागणं कसं आहे. त्याचं वागणं आणि ती आयशे निकृष्ट ते ही करती विठ्ठल तिथं ज्ञानामध्ये सांगतात. हे पहा यदा कदाचित आपल्याला जर त्याच्या घरी जायचा प्रसंग आला तर त्याच्या घरी गेल्याच्या नंतर म्हटले घर आहे का पाल हे बिचाऱ्याचं, त्याचं पालच आहे बरं का. आपण जर तिथं गेलो तर तिथं गेल्यावर आपल्याला टाळपाखवाज पाहायला मिळतील का? टाळपाखवाज नाही. पण म्हटले पाशिके पोती वागुरा सुनी ससानी चिकाटी खोचरा घेऊन रगती डोंगरा पारधी जैसे मारुनी प्राण्याचे संघाट तयावरी पुशिती पोट आणि ती आयुष्य निकृष्ट ती ही करीती परप्राण घाती मिळविती वित्ते मिळाल्या चित्ते तोषणे कैसे. सगळ्या वेळा जर आपण पाहिल्या तर त्यांच्याजवळ काय आहे हे म्हटले काहीच नाही. बापन त्यांच्या घरी जर गेलो तर पाशिके पोती वाघुरा पक्षी धरण्याकरता काय काय आहे, काही प्राणी धरण्याकरता फाशे आहेत म्हटले त्यांच्याजवळ, आणि ते मारलेले प्राणी भरण्याकरता पोते आहेत. पाशिके पोती वाघुरा जाळ्या हरण धरण्याकरता वाघुरा सुने ससानी चिकाटी खोचरा. सुने म्हणजे कुत्रे आहेत म्हटले त्यांच्याजवळ, सुने ससाने. आता ससाना कशा करता आहे, एखादी शिकार जर अडचणीत दडली त्यांच्याजवळचा ससाना जर त्यांनी सोडला तर बरोबर अडचणीतल्या शिकारीच्या डोक्यावर जाऊन तो स्थिर उभा राहतो आणि त्याचा धुरता धरून ते शिकाऊ कुत्रे बरोबर अडचणीत जाऊन शिकार धरून आणतो. विठ्ठल मारुनी प्राण्याचे संघाट. प्राण्याचे थवेचे थवे मारतात म्हटले, कळपच्या कळप मारतात. तयावरी पोशिती पोट कशा करता, फक्त पोटा करतात बरं का. पण हे वागणं चांगलं आहे का हो. आणि ती आयुष्य निकृष्ट ती ही करती आणि तिचं वागणं आहे. असं जरी वागणं असलं तरी भगवान सांगतात मी त्याचं वागणं पाहिलं का त्याचा भाव पाहिला. व्याधस्याचरण त्याचं फक्त मी भाव पाहिलेला आहे म्हटले. म्हणून भगवान शंकर शिवरात्रीच्या दिवशी त्याला प्रसन्न झाले. व्याधस्याचरण ध्रुवस्यच वयो हो. ध्रुवाला भगवान प्रसन्न झाले. वय किती होतं हो, 5 वर्षाचं होतं म्हटले. 5 वर्षाचं वय होतं. विचार करा ऋषीमुनींनी तर 10,000 वर्ष नुसती तपश्चर्या केलेली. वय किती असेल, 10,000 वर्ष तपश्चर्या केली. मग वय किती असेल. ध्रुवाला 5 वर्षाचा असताना देव भेटला म्हटले. अर्थात ध्रुवाचा भाव तितका होता म्हटले, निस्सीम भाव होता त्याचा. ध्रुव ज्यावेळेस अरण्यात निघाला
अरण्यात निघाल्याच्या नंतर कशा करता हे पहा म्हटले, तपश्चर्या करायची आणि देव प्राप्त करून घ्यायचा. तो अरण्यात निघाला, लहान बालक हे. नारदाला काळजी वाटली बरं. हे पहा म्हटले, लहान बालक हे, आईनं अपमान केला म्हणून निघाला, अरण्यात जातो, पण नेमकं साधना काय करावी ज्ञान नाही ना. काय होईल म्हटले याचं. नारद भेटल्याच्या नंतर नारदाने सांगितलं, हे बघ म्हटले ध्रुवा कुठे निघाला. त्याने सांगितलं अरण्यात. कशा करता? तपश्चर्या करण्याकरता. हे बघ म्हटले अरण्यात तपश्चर्याला चाललं, तुला माहिती नाही का? जर यदा कदाचित वाघ आला म्हणून बोबाटा झाला तर माणसं कीर्तनाला येत नाही. आणि तू अरण्यात चालला म्हटले, तिथं वाघ येत बरं का, सिंह हे, लांडगे हे, हिंस्र प्राणी येत म्हटले तिथं, आणि तिथं जाऊन तपश्चर्या करायची. ध्रुवानं सांगितलं, हे पहा म्हटले तुम्ही संत आहे, मार्गदर्शन करता आलं तर करा, बाजूला व्हा म्हटली नसता. नारदांनी त्याचा निश्चय पाहिला, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याचा निश्चय पाहिला. आणि मग नारदांनी त्याला मंत्र दिलेला आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र दिला. त्या मंत्राची साधना केली. 5 वर्षाचा ध्रुव, पण भाव निश्चिम असल्यामुळं हे पहा म्हटले त्याला 5 वर्षात देव भेटलाले. नात्रे वैकुंठ पीठ नायके रुसला ध्रुव कवतुके, बुझाविला देऊने भातुके, ध्रुवपदीचे विठ्ठल. भगवान सांगतात, मी ध्रुवाचा भाव पाहिला का त्याचं वय पाहिलं म्हटले. ध्रुवस्यच्या वयो हो, त्याचं फक्त मी भाव पाहिलेला आहे. देवा कारणे भाव तस्मात्, देवा कारणे भाव तस्मात्, जावे न लगे फार सेवित, जावे न लगे भाव त्वरित, झाले एक चित्त तरी बहुत, भावनित मित करी शोभ, एवढ्यासाठी नका करू आता हतगा. हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण, येण्यासाठी नका करू हातगा. हरे राम हरे राम देवा, हरे राम कृष्ण वासुदेवा. देवा कारण भाव तस्मात्, जावे न लगे फार सेवित, झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू आता हातगा. देवा कारणे जावे न लगे फार सेवित, झाले एक चित्त तरी बहुत. देवा कारणे भाव तस्मात्, द्यावे न लगे फार सेवित, झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू वाता हातगा. हे पहा म्हटले काही लागत नाही, फक्त देवाला भाव लागतो. आणि तो भाव ध्रुवाजवळ होता म्हटले. ध्रुवस्य वयो हो विद्या गजेंद्रस्य का याती विदुरस्य यादवपते रुग्रस्य किं पौरुषम. कुब्जाया कमनीय रूपमध्ये कुब्जेला प्रसन्न झाले. तिच्याजवळ काही सौंदर्य होतं का? काहीच नव्हतं म्हटले. 8 ठिकाणी वाकडी होती, तरी सुद्धा देव प्रसन्न झाले का? तिचा भाव स्वीकारला. भक्त्या तुष्यति केवलम न च गुणैर भक्तिप्रियो माधवा. हा भगवान सांगतात दुसरं काही लागत नाही म्हटले, मला फक्त काय लागतं? काही नलगे एक भावाची कारण तुका म्हणे अन विठोबाची, तुका म्हणे अन विठोबाची. काही नलगे भावाची कारण तुका म्हणे अन विठोबाची, तुका म्हणे अन विठोबाची, विठोबाची, विठोबाची. काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची. दुसरं काहीच लागत नाही म्हटले, फक्त भाव लागतो. आणि तो भाव शबरीजवळ होता म्हटले. म्हणून तिचे काय खाल्ले? बोरे खाय भिल्ल तिची. तिची जात पाहिली नाही बरं का. हे बा, जात पाहायची असेल तर परमार्थात पाहू नका म्हटले, व्यवहारात पाहायची असेल तर हरकत नाही, पहा म्हटले, काही हरकत नाही. पण परमार्थ जर असेल तर जातीची आवश्यकता नाही म्हटले. आगा कुळाची चोखटपणा न लगा, अभिजात्य धनिष्ला घा, आणि उत्पत्तीचा वावगा सोसुका वाहावा. कुल जात याची काही आवश्यकता नाही म्हटली. भक्ती करता तुम्हाला व्यवहारात जर पाहायचं असेल, हा लग्न कार्याकरता पाहावं लागतं बा म्हटले. लग्न कार्य जर असेल तर माणसाला तिथं अपेक्षा आहे म्हटले. का सुकुली आणि आपुली आत्मजा सुकुलीचं दिधली, हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैशी. तिथं कुलाशिलाची काय आहे? अपेक्षा आहे म्हटली. तसं लग्न जमवत असताना काही अपेक्षा सांगितल्या बरं का सुभाषितकारांनी.
कन्यावर येते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवा हा कुलमिच्छन्ति मिष्टान्न मित्रे जना. तिथं प्रत्येकाची अपेक्षा सांगितली. वधूची अपेक्षा, आईची अपेक्षा, बापाची अपेक्षा आणि भावकीची अपेक्षाही म्हटले. बांधवा हा कुलमिच्छन्ति, इथं कुलाची काय आहे अपेक्षा आहे म्हटले. आता भावकीला कुलाची अपेक्षा आहे, पण जेवढे फक्त लग्नापुरतेच आले त्यांना काय अपेक्षा आहे हे पहा म्हटले. त्यांना कशाचीच अपेक्षा नाही. ते सांगतात आम्हाला काही नको बा म्हटले, फक्त जेव घाला. बांधवा कुलमिच्छन्ति मिष्टान्न मित्रे जन, त्यांना मिष्टान्नाची अपेक्षा आहे म्हटले. इथं कुलाची अपेक्षा आहे, पण भक्तीच जर करायची असेल तर काहीच अपेक्षा नाही म्हटले. बोरे खाय भिल्लटीची, तिची जात पाहिली नाही, फक्त भाव पाहिला. हे पहा म्हटलं तिनं बोर दिलेलं आहे. ज्यावेळेस बोर दिलं त्यावेळेस ते बोर आहे तसं दिलं का उष्ट करून दिलं? उष्ट करून दिलेलं आहे. आता उष्ट करून दिलं, भगवान सांगतात जरी उष्ट करून दिलं तरी त्याच्या पाठीमागं भाव फार मोठा होता म्हटलं. भाव मोठा असल्यामुळे पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तिपरहुत मश्नामी प्रयतात्मनः. मग निस्सिम भाव उल्लासे मद आरपावयाचे निमिषे फळ एक आवडे तैसे भलतयाचे हो. भक्तो माझे इकडे दावी आणि मी दोन्ही हात ओढवी, मग देठून फेडिता शेवी आदरेशी. भगवान सांगतात एखादा भक्त आहे भावनेनं मला फळ समर्पित करतो म्हटले. मग आता तो फळ समर्पित करत असताना ते फळ काय आहे हे मी पाहत नाही म्हटले, फक्त त्याच्या पाठीमागचा काय पाहतो? भाव पाहतो म्हटले. बाई भक्ती की मी जाणे बस म्हटले. भाव पाहतो, फळ कशाचं हे पाहत नाही. कशाचंही असू द्या म्हटले. त्यांनी नुसता माझ्याकडे हात केला तर मी दोन्ही हात पुढं करतो, आदरानं फळ स्वीकारतो, सालही काढीत नाही देठही काढीत नाही म्हटले. तसंच खाऊन घेतो. बोरे खाय भिल्लटीची पाहतले. त्या शेवरीचे बोरं खाल्ले. बरं तिनं जे दिले ते उष्टे दिले बरं का. उष्टे करून दिले की नाही? आता उष्टे जरी करून दिले तर उष्ट देवाला खाऊ घालायचा हा भाव होता का देवाच्या तोंडात आंबट बोर जाऊ नये हा भाव होता? आंबट जाऊ नये, देवाला बोरं गेले पाहिजे पण सगळे गोडच गेले पाहिजे बरं का, हा भाव होता तिचा. मग देवानं भाव पाहिला का उष्ट पाहिलं? उष्ट पाहिलं नाही बरं का, फक्त तिचा भाव पाहिलेला आहे. तसं आपण भगवद्गीतेत जर पाहिलं तर भगवान सांगतात उष्ट खाऊ नये म्हटले. उष्ट खाणं काय आहे? तामसी आहारी म्हटले. यातयामं गतरसं पुहती परुषतंचयत उच्छिष्टमपिचामेद्यं भोजनं तामसप्रियं. एक दुसऱ्याचं उष्ट खाणं काय आहे? तामस अशा प्रकारचं आहे. विठ्ठल म्हणून बहुतेक आपल्या समाजात कोणी कोणाचं उष्ट खात नाही बरं, आणि खाऊ सुद्धा नाही. उष्ट खाणं काय आहे? तामशे म्हटले. पण काही समाजामध्ये उष्ट खाण्याला बंधुभाव मानला जातो. विशिष्ट ठराविक जर काळ असेल तर ते सगळे मिळून एका ताटात जेवतात. एक दुसऱ्याचं उष्ट खातात का नाही, पण त्या उष्ट्या खाण्याला ते बंधुभाव मानतात. तसं आपली जी वैदिक संस्कृती आहे उष्ट खाण्याला मान्यता नाही बरं का. हे पहा म्हटले भगवंतानंच सांगितलं उष्ट खाणं चांगलं नाही म्हटले. ज्ञानोबराई सुद्धा तिथे काही ओव्या सांगतात बरं का. काही काही ओव्या फार गमतीच्या आहे. तिथे एक उभी आहे, ज्ञानोबराई सांगतात एखादा मनुष्य असा राहतो सगळे मुलं बाळ ताटात घेऊन जेवायला बसतो म्हटलं. बाळकाचे हातवरी चिवडीले जैशी राडी करी सवे बैसोनी नारी गोतांबिल करी. घाई गडबडीनं आला, बायकोला म्हटलं वाढवर जेवायला. तिनं बिचारीनं वाढलं. आता त्याला वाढल्याच्या नंतर 2-3 मुलं होते लहान लहान, साहजिकच बापाच्या ताटात जेवायला बसली म्हटली. आता लहान मुलं हे त्यांना काही कळतं का? न कळाल्यामुळे ते सगळे लागले ना म्हटले चिवडायला. बाळकाचे हातवरी चिवडीले जैशी राडी करी, त्या ताटात सगळा राडा केला बा म्हटले त्यात. आणि मग आता ती बाई म्हटली हे पहा तुम्हाला वाढून दिलं, मुलं तुमच्या ताटात जेवतात, घेऊ का मला वाढून? तो म्हणू लागला आता कशाला दुसरं ताट घेती, तू याच्यातच बाईच सवे बैसोनी नारी गोतांबिल करी. सगळं घर एकाच ताटात बसलं म्हटली. हे पहा असं एक दुसऱ्याचं उष्ट खाणं तामसी आहे भगवान सांगतात बरं का. मग आता इथं उष्ट खाणं तामसी म्हणून सांगतात आणि स्वतःच उष्ट खातात का बरं? त्याचं एकच कारण आहे म्हटले, त्यांनी उष्ट पाहिलं नाही, शबरीचा भाव पाहिलेला आहे. बोरे खाय तिची जात पाहिली नाही,
तिचं शिक्षण पाहिलं नाही, वय पाहिलं नाही, नव्हे तिनं जे दिलं ते मोला मागाचं आहे का स्वस्तातलं आहे हेही पाहिलं नाही, उष्ट आहे का चांगलं आहे हे सुद्धा पाहिलं नाही म्हटले. का? त्याचं एकच कारण फक्त तिचा भाव पाहिलेला आहे. म्हणून ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिल्लटीची. पहा म्हटले त्या परमात्म्याला काही खायला मिळत नव्हतं का हो? काय देवा घरी न मिळेची अन्न मागे भाजी पान द्रौपदीशी. द्रौपदीकडून खायला काय मागून घेतलं? भाजी. एक पान खाल्लं बा म्हटले. देवाला काही खायलाच मिळालेलं नव्हतं का? हे पहा म्हटले त्याला एकादशी द्वादशी दशमी असा उपवास होता का? अशातला काही भाग नाही म्हटले. पण देवानं जरी खायला मागितलं आणि खाल्लं तर त्याच्या पाठीमागं काय आहे? भाव आहे बरं का म्हटले. पहा त्या भावाचा आणि भक्तीचा महिमा किती मोठा आहे महाराज सांगतात. ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिल्लटीची. खाण्याकरता त्याला दुष्काळ नाही बरं का म्हटले. त्याला अन्नधान्याचा दुष्काळ नाही, नव्हे त्याला आर्थिक दुष्काळ आहे. अशातला काही भाग आहे का? नाही बरं का. कशाचाच दुष्काळ नाही. मग दुष्काळ आहे तरी कशाचा? तो अभंगाचा. थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला, हाच दुष्काळ तयाला, हाच दुष्काळ तयाला, हाच दुष्काळ तयाला. थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला. प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. पहा म्हटले त्यानं उष्ट खाल्लं म्हणून त्याच्या घरी खायला काही मिळत नाही अशातला भाग नाही बरं का म्हटले. त्याच्या घरी खाण्यापिण्याकरता भरपूर आहे म्हटले. त्याला कधीच कशाची उणीव नाही. समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुटे कदा कासयाची. कशाचीच उणीव नाही म्हटले. सगळं हे त्याच्या घरी. हे पहा म्हटले सगळं जरी असलं तर त्याला फक्त अपेक्षा कशाची? तो भुकेला कशाचा आहे? थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. तुमच्या आमच्या सारख्याला नेहमी दुष्काळ आहे म्हटले. कशाचा आहे? कधी अन्नधान्याचा राहील तर कधी पावसा पाण्याचा दुष्काळ राहील म्हटले. आणि ह्या दोन्हीचा जरी नाही राहिला तरी एखाद्या वेळेस आर्थिक दुष्काळ कायमच राहील म्हटले. आर्थिक टंचाई हे दुष्काळाचे प्रकार. हे आपल्याला सगळेच दुष्काळ राहतील. देवाला कधी दुष्काळ आहे का हो कशाचा? नाही म्हटले. त्याच्याजवळ किती संपत्ती म्हटले. ऐका यशस्वी अवतार ज्ञान वैराग्य ऐश्वर हे सहाही गुणवर्य वसती जेत. हे सगळं त्याचं ऐश्वर आहे म्हटले. नाही तुटी कदा कासयाची. त्याला कशाचीच उणीव नाही. सगळं हे म्हटले त्याच्याजवळ. पण जिथं प्रेम मिळतं हे पहा म्हटले त्याला प्रेमाची अपेक्षा आहे. थोर प्रेमाचा भुकेला. आता कोणाला कशाची भूक आहे, कोणाला कशाची भूक आहे म्हटले. पण देवाला भूक आहे ती फक्त प्रेमाची आहे बरं का. उदाहरण घ्या. काही माणसं आपल्या गावात येतात. आल्याच्या नंतर त्यांना त्या गोष्टीची अपेक्षा राहत असते. समजा एखादा रायरंद आपल्या गावात आला. आता त्याला अपेक्षा कशाची आहे? 2 पैशाची अपेक्षा आहे. कपड्याला त्याची धान्याची अपेक्षा आहे म्हटले. एखादा पुढारी गावात आला त्याला अपेक्षा कशाची हो? नाहीच काही तर मतदानाची अपेक्षा आहे. हे पहा म्हटलं तशी देवाला अपेक्षा कशाची आहे? कशाचीच नाही बा म्हटले. फक्त प्रेमाची अपेक्षा आहे. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. म्हणून त्याला काहीच लागत नाही फक्त प्रेम लागतं म्हटले. आता प्रेम म्हणजे काय? हे पहा म्हटले प्रेम शब्दाचा अर्थ भावच आहे. प्रेम नसतो प्रथमावस्था भाव इत्युच्यते बुधैही. प्रेम ही भक्तीची पूर्वावस्था आहे. त्याला बरं सांगतात बरं का. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. भक्तीची पूर्वावस्था अर्थात प्रेम. भाव असेल तरच आपण भक्ती संपादन करू शकतो आणि भक्ती असेल तरच मुक्ती संपादन करू शकतो म्हटलं. म्हणून भक्तीची पूर्वावस्था काय? प्रेम बरं का. अर्थातच भाव युत्युच्यते बुधैही. त्याला भावच म्हणतात. भावच म्हणतात. आता भाव जरी म्हणत असले तरी भाव शब्दाचे अर्थ बरेच आहेत बरं का.
आणि भावाला महत्त्व आहे. हे पहा, परमार्थात भावालाच महत्त्व आहे आणि व्यवहारात भावालाच महत्त्व आहे. हे पहा म्हटले भावाला महत्त्व आहे, भाव राहतो म्हणूनच सगळा परिसर कांदे लावतो का नाही. महत्त्व कशाला आहे भावाला. आणि नात्या गोत्यात तरी कशाला महत्त्व आहे, भावालाच महत्त्व आहे. आणि परमार्थात महत्त्व कशाला आहे, भावालाच आहे. पण तिन्हीचा अर्थ भिन्न भिन्न आहे बरं का. इथं भाव शब्दाचा अर्थ प्रेम म्हटले, भक्तीची पूर्वावस्था. हे पहा, प्रेम असल भाव असल तरच केलेली भक्ती काय होईल, फलद्रूप होईल बरं का. प्रेम नसल भाव नसल तर केलेली भक्ती फलद्रूप होणार नाही. पूर्वावस्था तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आपण पेरणी करतो, पेरणीची पूर्वावस्था जर काय असेल तर जमिनीतली ओल बरं का, ओल असेल तरच पेरलेलं काय होईल, उगून येईल. एक मनुष्य होता, त्यांनी शेत पेरलं आणि शेत पेरल्याच्या नंतर जवळजवळ पेरल्यापासून 15 दिवस झाले रोज चक्कर मारायचा. पण रोज जरी चक्कर मारला उगून काय यायलाच तयार नाही बा म्हटली. आता हा माणूस येतो, रोज चक्कर मारतो, चारही कोपरी अगदी निरखून पाहतो. जवळच एक म्हातारा राहत होता. म्हटले का हो रोज येता म्हटले, चक्कर मारता, काय भानगडी. त्याने सांगितलं 15 दिवस झाले म्हटले शेत पेरलेलं आहे. मग त्या म्हाताऱ्याने बी विचारलं 15 दिवस झाले ना, उगलं कसं काय नाही, एक सांगा बरं म्हटले. तुम्ही पेरलं तर ओल होती का. त्याने सांगितलं आम्ही कोरड्यात पेरलेलं आहे. मग आता कोरड्यात जर पेरलं तर उगून येईल का, उगणार नाही म्हटले. तसं भावविरहित जर भक्ती असेल तर हे पहा म्हटले उपयोग होणार नाही बरं का. विठ्ठल देवा पायी नाही भाव, भक्ती वरी वरी वाव, समर्पिला जीव नाही तो हा व्यभिचार. देवाच्या पायावर भाव पाहिजे. आपण जी भक्ती करतो त्या भक्तीत प्रेम पाहिजे म्हटले, नवे नवे भाव पाहिजे. भगवंताला दुष्काळ जर कशाचा असेल तर तो प्रेमाचा आहे, त्याला प्रेम समर्पित करा. हे पहा म्हटले प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही बरं का. पण तो प्रसन्न होईल कशाने, हरिपाठात महाराज सांगतात बरं, भावबळे याकळे विरवी नाकळे करतळी आवळे तैसा हरी. प्राप्त होईल, नवे नवे आकलन होईल, त्याचं पूर्ण ज्ञान होईल. पण कशानं होईल, भावानाच होईल म्हटले. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रियः, ज्ञानम लब्ध्वा पराम शांती मचिरेणाधिगच्छति. ज्ञान प्राप्त होईल पण जिथं श्रद्धा आहे त्यालाच होईल बरं का. देव प्राप्त होईल पण जिथं भाव आहे त्यालाच होईल. भाव बळे आकळे येरभी नाकळे. भावानंच तो आकलन होईल. पहिली गोष्ट त्याचं ज्ञान होईल आणि दुसरी गोष्ट आकलन होईल म्हणजे हे पहा म्हटले तो ताब्यात सुद्धा येईल बरं का. आपले स्वाधीन होईल पण कशानं, भावानाच होईल म्हटले. भावबळे आकळे, आकळे म्हणजे ताब्यात येणं, स्वाधीन होणं. आता तो परमात्मा स्वाधीन होणं एवढी सोपी गोष्ट नाही म्हटली. आपलं सामर्थ्य कितपती त्याचं सामर्थ्य कितपती म्हटले. मग आता एवढा सामर्थ्य संपन्न परमात्मा आपल्या स्वाधीन होईल का, होईल म्हटले. पण कशानं होईल, भावानाच होईल. भावबळे आकळे येरभी नाकळे. भावानं तो स्वाधीन होईल. कसा उदाहरण सांगतो बरं का. भावबळे आकळे, मोठं शहर होतं जिल्ह्याचं. आता जिल्ह्याचं शहर म्हटल्याच्या नंतर त्या जिल्ह्यात राहत असतो तो जिल्हाधिकारी. जवळजवळ तो सगळा जिल्हा त्याच्या स्वाधीन राहत असतो बरं का. जिल्हाधिकारी होता, कलेक्टर. आणि त्याने दिवसभर ऑफिसात काम केलं. दिवसभर ऑफिसात काम करून रात्री घरी आला. मग आता रात्री घरी आला तर घरी यायला किती वाजले त्याला, जवळजवळ 8:45 वाजले बरं का. घरी आला आणि घरी आल्याच्या नंतर पाहिलं त्याचा लहान मुलगा होता 3-4 वर्षाचा, टी व्हीवर कार्यक्रम पाहत होता. आणि जो कार्यक्रम होता ती घोड्याची रेस होती. ते धावते घोडे त्यानं पाहिले, धावते घोडे पाहिले आणि तितक्यात बाप घरी आला. लगेच त्या पोरानं काय मागितला बापाला, बसायला काय पाहिजे, घोडा पाहिजे म्हटले. घोडा मागितला. आता त्या बापाने त्याला समज दिली, हे बघ म्हटले एवढ्या रात्री घोडा कसा आणता येईल म्हटले. एक तर आपण शहरात राहतो आणि ज्या इमारतीत राहतो 10व्या मजल्यावर राहतो म्हटले, एवढ्या रात्री इथं घोडा आणता येईल का. आता नाही म्हटल्याच्या नंतर ते लेकरू होतं रडायला लागले. रडायला लागल्याच्या नंतर त्याची आई आली. आई आल्याच्या नंतर तिनं विचारलं काय झालं. त्या साहेबाने सांगितलं हे पहा म्हटले एवढ्या रात्री हा बसायला काय मागतो, आता घोडा आणता येईल का म्हटले एवढ्या रात्री. ती बाई हुशार होती, ती म्हटली हे पहा घोडा आणता यायचा नाही पण घोडा होता येईल ना म्हटली. त्यानं विचारलं कसं काय. हे पहा म्हटले तुम्ही खाली वाका. तो गुडघ्यावर तळा हातावर वाकला. आता काय झाला त्याचा,
घोडा झाला बरं का. त्या बाईनं ते लेकरू वरून बसवलं, लगान म्हणून कालर हातात दिली आणि चाबूक म्हणून घरातला झाडू उलटा करून हातात दिला. आता पहा म्हटले, अधिकारानं जर पाहिलं तर तो कोण आहे? कलेक्टरी म्हटले, त्याचा अधिकार सामान्य आहे का? पण एका पोराच्या स्वाधीन झाला का नाही तो लहान? का बरं झाला? त्याचं एकच कारण म्हटले, त्या मुलाविषयी त्याच्या अंतःकरणात काय आहे? प्रेम आहे. विठ्ठल विठाला विठाला पदरी घाली पिळा, बाप निर्बळसाठी बाळा. बाप बाजाराला निघाला आणि लहान मुले मागं लागलं, त्यानं धोत्राचा स्वागाच धरला. आता धोत्राचा गोळ धरल्यावर बापाला झटकून टाकून पुढे जाता येत नाही का? जाता येतं ना, पण बाप तसं करतो का? ते पोरग बरोबर घेऊन जात. निर्बळसाठी बाळा, पदरी घाली पिळा, बाप निर्बळ. आता पहा म्हटले, बापाची ताकद कुठं, मुलाची ताकद कुठं? पण जरी मुलगा ताकदीनं कमी असला तरी बापाला त्याच्याविषयी प्रेम आहे म्हटले. बाप पुढं जाऊच शकत नाही. बाप त्याच्या स्वाधीन होत असतो. तसं देव किती जरी सामर्थ्य संपन्न असला तर जिथं भाव आहे म्हटले, देव त्याच्या स्वाधीन होत असतो. एवढा हा प्रभू भावे तिने संपूर्ण राहावे. त्याची व्याप्ती किती मोठी हो. एवढा हा, आता एवढा म्हणजे केवढा? हे पहा, तुम्हाला जेवढा ग्रहित धरायचा असेल तेवढा. एवढा प्रभू भावे अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृष्ण मेकांशेन स्थितो जगत. तो परमात्मा सांगतो, माझ्या एका अंशावर हे सगळं जगत आहे म्हणजे. अनंत ब्रह्मांडे उदरी आणि हरी हा बालक नंदा घरी. त्याच्या पोटात किती ब्रह्मांड आहे, अनंत. त्याची व्याप्ती किती मोठी असेल हे पहा म्हटलं. एवढी जरी व्याप्ती असली तरी तो संतांच्या हृदयात येऊन राहिला का नाही? साठविला दाता त्रैलोक्याचा. सावता महाराजांनी कुठं साठविला? हरी साठविला हरी जे हृदय मंदिरे, त्याची सरली धार साला सफळ व्यापार. भक्ताच्या अंतकरणात राहिला म्हटले. का राहिला? एकच कारण म्हटले, साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटे मूर्ती उभा. त्या भक्तांच्या ठिकाणी त्याच्याविषयी भाव होता म्हटले, आणि त्याला दुसरं काहीच लागत नाही. काही न लगे एक भावाची कारण. तुका म्हणे आन विठोबाची. आणि भाव जरा नसला तर मग महाराज सांगतात, भाव जर नसला तर तो प्राप्तच होत नाही म्हटले. पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैशे. पारा नावाचा धातू आहे, जमिनीवर सांडला. आता सांडल्याच्या नंतर तो जर भरून घ्यायचा ठरवला तर हाताला येतो का? हाताला येत नाही बरं का. तुम्ही पहा, कधी कधी तेल जर सांडलं तर काही माईला भरूनच घेते, वायाला जाऊ द्यायचं नाही. पण पारा जर सांडला तर भरून घ्या बरं म्हटलं. आपण जर उचलायला गेलो तर तो हाताला येत नाही म्हटले. तसं भावविरहित साधनेनं देव हाताला येणं इतकंच दुरापास्तय. घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे. परोपरी नाही प्रयत्न करा, किती जरी प्रयत्न केले देव हाताला यायचा नाही. पण हे पहा म्हटले, भाव जर असेल तर तो देव सहज हाताला येईल, दुसरं काहीच लागत नाही. भावेन देवम कलया नरेंद्रम धनेन कांता कपडेन शत्रुम सख्येन मित्रम कृपयाच पुत्रम ज्ञानेन मोक्षम वशमानयन्ति. कोणाकोणाला काय काय लागतं इथे सांगितलं बरं का. हे पहा म्हटले, पण देवाला यातलं काहीच लागत नाही, फक्त भाव लागतो. भावेन देवम, पहिलाच क्रम भावाचा आहे बरं का. देवाला भाव लागतो. कलया नरेंद्रम, राजा प्रसन्न करून घ्यायचा म्हटले, मग तिथं भाव कामाचा नाही बरं का. तिथं काय पाहिजे? उदाहरणार्थ शासनाचं मानधन सुरू झालं, कोणाला झालं? कलाकाराला झालं का आम जनतेला झालं? कलया नरेंद्रम, शासन येते. हे पहा, कला असेल तरच मानधन देतील म्हटले ते. कलया नरेंद्रम धनेन कांता, बायको वश करायची, त्याकरता जवळ काय पाहिजे? धन पाहिजे म्हटले. धन जर असलं तर वश होईल, आणि धन जर नसलं तर वश होणार नाही. विरुद्ध मालकाला वस कुत्र्या डस केल्याशिवाय तिथं धन पाहिजे म्हटले. धनेन कांता कपटेन शत्रुम सख्येन मित्रम. मित्र वश करायचा त्याला तितकं मित्रप्रेम दिलं पाहिजे. कृपयाच पुत्रम, मुलगा वश करायचा म्हटले, त्याच्यावर काय केली पाहिजे? कृपा केली पाहिजे. जरी एक दोन वेळेस चुकला तरी त्याला समज दिली पाहिजे म्हटले. एखाद्या वेळेस मुलगा मोठा झाला आणि तो चुकला, चुकल्याच्या नंतर बाप म्हटले त्याला मारायलाच लागला. बसता बुक्कीन उठता आला. कायमच जर बापा असं करत राहिला का एखाद दिवशी डाव उलटन का नाही? तसं करू नका म्हटले. जरी चुकला तर त्याच्यावर काय करा? समज द्या, योग्य ती समज देऊन त्याच्यावर कृपा करा म्हटले. एक दिवस वश झाल्याशिवाय राहणार नाही. कृपयाच पुत्रम ज्ञानेन मोक्षम शमानयन्ति.
बस म्हटले हे सगळं जरी असलं तरी देवाला यातलं काहीच लागत नाही बरं का. भावेन देवम, त्याला फक्त भाव लागतो. तो भुकेला आहे तो फक्त भावाचा आहे म्हटले. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ आला. त्याच्या घरी सगळं आहे, मग दुष्काळ कशाचा आहे? त्याला प्रेमाचा दुष्काळ आहे मग म्हटले. आणि प्रेमाचा दुष्काळ असल्यामुळं साधू संतांनी भक्तांनी त्याला थोडं बहु जरी समर्पित केलं तरी तो त्याच्या मोबदल्यात किती देतो हो, इतकं देतो का त्याची गणती नाही म्हटली. पहा म्हटले देवाला सुदाम देवानं काय दिलं हो? पोहे दिले हो म्हटले. बरं पोहे दिले, किती दिले बरं? मुष्टीभर. मूठभरच दिलेले. बरं ते कसे दिले? कोरडेच दिले ना हो म्हटले, कोरडे दिलेले. मग आता हे सुदाम देवाचं जे उदाहरण आहे अभंगाच्या 3ऱ्या चरणात. पोहे सुदाम देवाची, पोहे सुदाम देवाची, पोहे सुदाम देवाची, पोहे सुदाम देवाची. मारी कोरड्याची पक्या, मारी कोरड्याची थोर, प्रेमाचा बुकेला थोर, प्रेमाचा बुकेला थोर, प्रेमाचा बुकेला थोर, प्रेमाचा बुकेला. मारी कोरडेची फके मारी थोर प्रेमाचा बुकेला थोर, प्रेमाचा बुकेला थोर, प्रेमाचा बुकेला. विठोबार फुमा विठोबार कुमारी, 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 कुमारी, विठोबार. अरे जय विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार, 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 विठोबार. पोहे सुदाम देवाचे फके मारी कोरडेची. त्याची बिचाऱ्याची गरिबी होती आणि गरिबी असल्या मुळे देवाला भेटायला गेला, पण आता रिकामे असताना जाऊ नये म्हणून काय नेले त्यानं? हे पहा म्हटले पोहे नेले व कितपत नेले हो? मूठभरच नेले. सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पिढी लागा, मुष्टी पोहे घेऊन या त्याचे भेटी लागी. शुद्ध भाव देखून या गाव सुवर्णाचा दिधला गा. मूठभरच पोहे होते. घरात दारिद्र्य, फार फार दारिद्र्य, काहीच नव्हतं, पण मूठभर पोहे सापडले बुवा. मग आता पोहे जसे सापडले तसे कच्चेच गाठोड्यात बांधून नेले बुवा. का करून नेलते? तयार करून नेलते का? हे पहा म्हटले तयार करून नेले नाही, कदाचित आपण दिले असते पण आपल्याला वेळ नाही. हे तसेच नेले, पण जसे नेले तसेच भगवंताने स्वीकारले. म्हटले हे पहा पोहे कोरडे जर खाल्ले तर त्वटरा बसत असतो बरं का. काही पदार्थ असे कोरडे खाल्ले तर त्वटरा बसतो का नाही? पण जरी त्वटरा बसत असलं तर भगवंतानं खाल्लेच म्हटले फके मारी कोरडेची. मग आता कोरडे पोहे खाल्ले सांगा, उगाच खाल्ले का? नाही का. त्याच्या पाठीमागं सुदाम देवाचा भाव होता. म्हटले शुद्ध भाव देखून या गाव सुवर्णाचा दिसला. त्याच्या मोबदल्यात काय दिलं हो? सुदाम नगरी सोन्याची करून दिली म्हटले, पण तशी दिली का हे पाहत अगोदर भाव पाहिला बरं का. म्हणून परमात्मा काही पाहत नाही म्हटले, फक्त भक्ती पाहतो. नव्हे नव्हे महाराज सांगतात भक्ती पुढं परमात्मा थोडं म्हणत नाही, उष्ट म्हणत नाही, शेवटचं न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, उच्चिष्ट अथवा थोडे, उच्चिष्ट तव थोडे, म्हणे उच्चिष्ट म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे. म्हणे उच्चिष्ट तव थोडे, म्हणे उच्चिष्ट तव थोडे.
का म्हणे भक्ती पुढे तू का म्हणे भक्ती पुढे थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला मने भक्ती पुढे तुका मने भक्ती पुढे थोर प्रेमाचा भुकेला थोरा प्रेमाचा भुकेला दुष्काळ 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 दयाला दुष्काळ 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 दयाला दुष्काळ उच्चिष्टाथवा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे. बरोबर 9 वाजले बरं का. संकल्पित वेळेत आपलं आवरलेलं आहे. मी काय पुढे अतिक्रमण करणार नाही. अतिक्रमण करायचं नाही आणि अलीकडून फार जागा सोडायची नाही, जेणेकरून पलीकडचा कोरून अलीकडे येईल. घासून घ्यायचं. बरोबर 9 वाजलेले हे जवळजवळ आपलं आवरलेलीच आहे. आता दूरचा कीर्तनकार असला, नवीन असला, त्यांनी लांबवलं तर ठीक आहे. आपण परिसरातले आणि त्यातली ते आता आपले कीर्तन नेहमीच होतात, त्याच्यामुळं लांबवलं तर माणसं म्हणतील हे पाय यांचे कीर्तन आम्ही कधी ऐकले नाही का. त्याच्याकरता वेळेवर आवरून न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे. पहा, तो परमात्मा भक्ती पुढं थोडंही म्हणत नाही आणि उष्टही दिले म्हटले. शबरीनं बोर दिले, उष्टेच दिले म्हटले, पण परमात्म्यानं थोडं पाहिलं नाही, उष्ट पाहिलं नाही. त्याचं एकच कारण, तुका म्हणे भक्ती पुढे. त्यानं पाहिली
ती फक्त भावभक्ती पाहिलेली आहे. म्हणून परमात्म्याला आवड जर कशाची असेल तर ती भावभक्तीची. ऐका महिमावलीची, बोरे खाये भिल्लटीची, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. यथामती यथावकाश या अभंगावर व्याख्यान करण्याचा प्रयत्न केलेला आहे. झालेली सेवा ग्रामदेवतेच्या चरणी समर्पित करतो. स्वानंद सुखनिवासी विठ्ठलनाथ महाराजांच्या चरणी समर्पित करतो. मठाची वाडी गाव तीर्थक्षेत्राचं गाव आहे आणि हे गाव पूर्वीपासून विठ्ठलनाथ महाराजांच्या सानिध्यातलं आहे. यावर्षी आम्हाला अनुभव आला. प्रथमतः विठ्ठलनाथ महाराजांच्या नावानं पायी दिंडी सोहळा सुरू केला आपण. तर त्या दिंडी सोहळ्यात अधिकाधिक संख्या जर असेल तर ती मठाच्या वाडीचीच होती. मग आपल्याला पंढरपुरात दिंडीच्या व्यवस्थेकरता सच्चिदानंद मठात जागा मिळाली. जागा अपुरी पडली. त्या मठावाल्याने सांगितलं चौथ्या ताळाचं काम तुम्हीच करा आणि तुम्हीच राहा. मग ते काम आपण मनावर घेतलं. ते काम मनावर घेत असताना आम्ही लिमगावातून वर्गणी केली. लिमगाव इतकीच वर्गणी मठाच्या वाडीतून सुद्धा आली. ती पण न मागता आलेली आणि अजूनही काहींनी देऊ केलेली. आम्ही नाही मागितली तरी बऱ्याचशा व्यक्तीने आणून दिलेली बरं का. जवळजवळ लिमगाव इतकीच वर्गणी झालेली आहे. आमच्या दिंडी सोहळ्यामध्ये मठाच्या वाडीचा जो सहभागी तो लिमगाव इतकाच सहभागी. अगदी बरोबरीच आहे. म्हणून मठाच्या वाडीनं पूर्वीपासून प्रेम दिलेलं आहे. विठ्ठल महाराजांची कृपा आहे, प्रेम दिलेलं आहे. म्हणून असणारं मठाची वाडी गाव भाविक आहे, भक्त अशा प्रकारचं हे सर्वतोपरी सहकार्य करणारं आहे. म्हणून या ठिकाणी ही कीर्तन सेवा झालेली आहे. झालेली सेवा समर्पित करून सेवेस पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोले ने गुणे वेणे वकोडे उत्तर उच्चारी राधी गरम्या फुला. कामने ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा. ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. अतिशय भव्य दिव्य